शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना व त्यानंतर दगडफेक व वाहनांची तोडफोड, जातीय संघर्ष निर्माण होईल अशा घोषणाबाजी, टायर जाळणे, झेंडा फाडणे, दुकाने बंद करण्यास भाग पाडणे, दंगल घडवण्याच्या उद्देशाने व धार्मिकतेच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार शोधून कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी रिपाईचे नेते प्रवीण लोखंडे, रिपाई महिला आघाडीचे स्नेहल सांगडे, ज्येष्ठ नेते शिरीष गायकवाड आदींनी घटनेचा निषेध व्यक्त करत मनोगत व्यक्त केले। प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले की राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकुटी पुतळ्याची बुवा शिंदबाबा तालीममध्ये विटंबनेच्या घटनेमुळे राहुरी शहरातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावून शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा कट काही समाजकंटकांनी केला आहे। अशा समाजकंटकावर कारवाई करावी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राहुरी शहरामध्ये जी विटंबना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि या शहराची लोकसंख्या जवळपास 50,000 असताना अनेक जाती धर्माचे लोक इथं एकात्मतेचं प्रतीक दाखवतात, सलोख्याने राहतात। या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या घटना अनुचित घडत नाहीत। अशा घटना या शहरामध्ये घडणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राहुरी शहराचं नाव बदनाम होण्याचं काम ज्या समाजकंटकांनी केलेलं आहे त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करणे अत्यंत गरजेचं असताना पोलिसांकडे प्रगत अशी तंत्रज्ञान आहे। डम्प सीडीआर असो, सीडीआर असो, ज्या तंत्रज्ञानाचा वापर पोलीस प्रशासनाला करता येईल त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींपर्यंत पोलीस यंत्रणेने पोच होणं या समाजातील, या शहरातील, या तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनावर या सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळे पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात असं सर्व शहराचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। मी या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासन यांना विनंती करतो या संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावं आणि घडलेला प्रकार हा संपूर्ण आपल्या चौकशीतून जनतेसमोर आणावा। या घटना या शहरात यापुढे घडू नये यासाठी पोलीस प्रशासकीय स्तरावर उपाययोजना करण्यात यावे अशी मी या प्रशासकीय स्तरावरील अधिकाऱ्यांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांची 26 तारखेला काही समाजकंटकांनी त्यांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जी विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्या दिवशी काही झुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी काही जो उद्रेक केला त्यांच्यावरही प्रशासनाने कारवाई करावी आणि जो कोणी धार्मिकते निर्माण करीत असन याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी या संदर्भात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिलं आणि येत्या 5 दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने तपास लावला नाही तर आम्ही सर्व राहुरी शहरवासियांना बरोबर घेऊन पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी। एवढंच करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।